मालेवाड डॉक्टर चक्रवार कुलकर्णी केमिस्ट्री क्लासेसमध्ये डेली ऑनलाईन लेक्चर्स, 12th नीट JEE ची तयारी, भरपूर ऑनलाईन प्रॅक्टिस एक्झाम्स. अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क करा. Let us now discuss the concept of metals and non-metals. This is very important part. Later on, we are also going to discuss what are the chemical reactions of metals, what are the chemical reactions of non-metals. मग metals आणि non-metals मधला डिफरन्स काय असं जर मी तुम्हाला विचारलं, you can easily answer. We are going to discuss it theoretically. So what are metals? What are its properties? Metals, they are having shining surface, they are having luster. Non-metals, they are having a kind of dull surface. Metal धातूंना चमक असते, चकाकी असते. जेव्हा त्याच्यावरती लाईट पडते तेव्हा ती लाईट परावर्तित करण्याचं, रिफ्लेक्ट करण्याचं जी काही प्रॉपर्टी त्यांच्याकडे असते त्याच्यामुळे ते चमकतात. नॉन मेटल्सच्या बाबतीत असं असत नाही. सेकंड इम्पॉर्टंट थिंग वी कॅन डिस्कस, metals are good conductors of heat and electricity. We can say metals मधून उष्णता वाहते, इलेक्ट्रिसिटी सुद्धा वाहू शकते. नॉन मेटल्स, they are having opposite properties. They are said to be bad conductors of heat and electricity. पण त्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी समजून घेता आल्या पाहिजे. तिथे काही एक्सेप्शन्स असू शकतात. इन केस ऑफ नॉन मेटल्स, ग्राफाइट कार्बनचाच एलोट्रॉप आहे, पण तो काय करतो, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत असतो. ही गोष्ट आपण या ठिकाणी समजून घेतली पाहिजे. देन मेटल्स आर सेड टू बी मेलिएबल अँड डक्टाइल. मेटल्स हॅव द प्रॉपर्टी ऑफ मेलिएबिलिटी अँड डक्टिलिटी. जर आपल्याकडे असा एखादा मेटलचा तुकडा असेल आणि त्याच्यावर आपण कंटिन्युअसली हॅमरनी काय करत राहिलो, मारत राहिलो, तर अशा परिस्थितीमध्ये दॅट पर्टिक्युलर मेटल इज कन्व्हर्टेड इनटू थिन शीट. एक त्याचा पत्रा तयार होत असतो. दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड एज मेलिएबिलिटी. मेटलला आपण हीट केलं आणि त्याला असं इलॉंगेट केलं, ओढलं, तर त्याच्यापासून लांब तारा आपण बनवू शकतो. हे जे काही डक्ट आहे म्हणजे वायर बनवण्याची जी प्रॉपर्टी आहे दॅट इज कॉल्ड एज डक्टिलिटी. नॉन मेटल्स दे डू नॉट शो सच टाइप ऑफ प्रॉपर्टी. हे काही महत्वाचे पॉइंट्स आहेत. इतरही काही पॉइंट्स असतील, त्या पद्धतीने आपण हे डिस्कशन पुढे नेऊयात. नाउ केमिकली टॉकिंग, तर काय होईल, मेटल्स दे हॅव टेंडेन्सी टू लूज द इलेक्ट्रॉन्स. मेटल काय करतात, स्वतःच्या आउटर मोस्ट शेल मधले, लास्ट शेल मधले इलेक्ट्रॉन लॉस करण्याचा प्रयत्न करतात, स्वतःवरती पॉझिटिव्ह चार्ज घेतात. म्हणून मेटल्सचं इझिली ऑक्सिडेशन होऊ शकतं, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. नॉन मेटल्स दे जनरली ट्राय टू ऍक्सेप्ट द इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन गेन करण्याकडे त्यांचा कल असतो आणि या पद्धतीने आपण त्याला सांगू शकतो त्यांचं रिडक्शन इझिली होऊ शकतं. सो now I am going to discuss the chemical properties or the chemical reactions of metal, which are the part of your syllabus. Now see, metals they can react with oxygen. So metals ची reaction आपण study करतोय with oxygen. See, these are very important reactions. So with oxygen what happens? Suppose I am having sodium and I have to react with oxygen. मुलं काय करतात, रिएक्शन जशाला तशी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतात, पाठ करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामुळे ऐन परीक्षेमध्ये विसरण्याचे चान्सेस नाकारता येत नाही. सो देयर इज वन सिंपल टेक्निक विच आय एम गोइंग टू टीच यू. पहिल्यांदा रिएक्शन समजून घ्या. टेक्स्ट बुक मध्ये जर बघाल, 4 atoms ऑफ सोडियम विल रिएक्ट विथ ऑक्सिजन टू फॉर्म 2 moles ऑफ Na2O which is called as sodium oxide. आणि लेटर ऑन आपल्याला असं सांगितलंय की हा जो सोडियम ऑक्साईड आहे Na2O, हा जर आपण वॉटर मध्ये टाकला तर हा वॉटर मध्ये सोल्युबल होतो आणि मग NaO ह्याच्यातला एक H परत उरलेला Na आणि इकडे उरलेला OH, देयर इज फॉर्मेशन ऑफ 2 moles ऑफ NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड, किंवा ज्याला कॉस्टिक सोडा आपण म्हणतो. दॅट कंपाऊंड इज फॉर्म. Now how to balance this particular reaction? मग आपण रिएक्शन लक्षात कशी ठेवली पाहिजे? See, we are having sodium. आपल्याला हे माहित पाहिजे, सोडियमचा ऍटॉमिक नंबर 11 आहे, 2,8,1. ह्याची रिएक्शन जर तुम्हाला ऑक्सिजन सोबत करायची असेल तर ऑक्सिजन हॅव्हिंग ऍटॉमिक नंबर 8, इट इज 2,6. विचार करा,
How many electrons can be lost from the outermost shell of sodium? Yes, only one electron can be lost, कारण इथून एकच इलेक्ट्रॉन बाहेर जाऊ शकतो. पण ऑक्सिजनला त्याचा ऑक्टेट कंप्लीट करायचंय, लास्ट शेल मध्ये तिथे 2 इलेक्ट्रॉन्सची आवश्यकता आहे, पॉसिबल होणार नाहीये. सोडियमनं हा इलेक्ट्रॉन लॉस केला आणि इकडे जरी ट्रान्सफर केला तर सोडियम होणार सिंगल प्लस आणि ऑक्सिजन होणार सिंगल मायनस, पण त्याचा ऑक्टेट कंप्लीट नाहीये. सोडियम तर दुसरा इलेक्ट्रॉन लॉस करू शकत नाही. मग काय करायचं अशा वेळेस? आणखीन एक सोडियम वापरा. सो अगेन इट इज 2,8,1. आता बघा, ऑक्सिजनला जी रिक्वायरमेंट होती ती 2 इलेक्ट्रॉन्सची होती आणि हे दोघे जण मिळून त्याची ती रिक्वायरमेंट पूर्ण करू शकतात. सो 1 इलेक्ट्रॉन फ्रॉम फर्स्ट सोडियम, अनदर इलेक्ट्रॉन फ्रॉम द सेकंड सोडियम, these 2 electrons are lost and accepted by oxygen. सोडियम मधून इलेक्ट्रॉन गेला, Na+ तयार झाला, या सोडियम मधून गेला, अगेन Na+ तयार झाला, इलेक्ट्रॉन दोन्हीही एकाच ऑक्सिजनला मिळाले, O- तयार झाला. आता बघून घ्या बेटा की 2 सोडियम आणि 1 ऑक्सिजन मिळून फॉर्म्युला तयार झाला Na2O. मुलं म्हणतात सर मग Na2O फॉर्म्युला तयार झाला, मग इथं तुम्ही Na2O एकदाच न घेता 2 वेळेस का घेतलं? त्याचंही आपल्याकडे जस्टिफिकेशन आहे, बघून घ्या. नेचर मध्ये आढळणारा ऑक्सिजन हा कधीच तुम्हाला O सिंगल ऍटमच्या फॉर्म मध्ये आढळणार नाही. तो नेहमी दुसऱ्या ऑक्सिजन सोबत बांधलेला असतो, O डबल बॉन्ड O. यालाच तुम्ही O2 असं म्हणता, म्हणजे हा ऑक्सिजनचा मॉलिक्यूल आहे. मग नेचर मध्ये असणारा ऑक्सिजन हा O2 असेल तर लक्षात घ्या, सरांनी एका ऑक्सिजन साठी सोडियम वापरले 2, O2 मध्ये 2 ऑक्सिजन आहेत, तर सोडियम आपोआपच होणार किती? 4. सो आय होप ही रिएक्शन या पद्धतीने आपल्याला समजली पाहिजे. आणखीन एक महत्वाची गोष्ट, जे काही मेटलचे ऑक्साइड्स तयार होतात, कंपाऊंड्स ऑफ मेटल प्लस ऑक्सिजन, हे कंपाऊंड्स वॉटर मध्ये टाकल्याच्या नंतर जर बेस तयार करत असतील, अल्कली तयार करत असतील, तर हे मेटलचे जे ऑक्साइड्स आहेत हे बेसिक नेचरचे असतात. हे जे ऑक्साइड या ठिकाणी दिसतोय तुम्हाला, ह्या ऑक्साइडला बेटा मी बेसिक ऑक्साइड असं म्हणू शकतो. ऑक्साइड्स मध्ये प्रकार असतात, शक्यतो मेटलचे ऑक्साइड्स, बरेचशा मेटलचे ऑक्साइड हे बेसिक असतात. काही मेटलचे ऑक्साइड हे एम्फोटेरिक असतात, ते ऍसिड आणि बेस दोघांसोबत रिएक्ट होऊ शकतात. आणि शक्यतो नॉन मेटलचे जे ऑक्साइड्स आहेत ते मोस्ट ऑफ द टाइम ऍसिडिक असतात, काही स्पेशल केसेस मध्ये न्यूट्रल असू शकतात. सो वी आर गोइंग टू डिस्कस in a detail. See, so we can have this reaction, magnesium reacts with oxygen to form MgO, magnesium oxide. आता सेम ट्रिक तुम्ही वापरून बघायची, प्रत्येक ठिकाणी मी आता सांगत नाही बसणार. मॅग्नेशियम आपल्याला 2 घ्यावे लागतील, कारण ऑक्सिजन आपण O2 वापरत असतो आणि 2 मोल्स ऑफ MgO या ठिकाणी तयार होईल. हा जो मॅग्नेशियम ऑक्साइड तयार झालाय, हा मॅग्नेशियम ऑक्साइड पुन्हा जर आपण HOH म्हणजे वॉटर मध्ये जर आपण ऍड केला, तर वॉटर मध्ये गेल्याच्या नंतर हा तुम्हाला Mg, ह्या O सोबत एक H द्या, आणखीन एक OH मिक्स करा, सो MgOH टेकन ट्वाइस, मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड आपल्याला मिळणार. मुलांना वाटलं सर इथं असं का, सोडियम ऑक्साइडचा फॉर्म्युला Na2O होता, पण मॅग्नेशियम ऑक्साइड मध्ये MgO दिसायलाय. त्याचा आन्सर तेच आहे. मॅग्नेशियमचा ऍटॉमिक नंबर 12, 2,8,2. ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर 8, इट इज 2,6. मॅग्नेशियम कॅन लूज 2 इलेक्ट्रॉन्स आणि हे 2 इलेक्ट्रॉन ऑक्सिजनला देऊन टाकल्याच्या नंतर त्याचंही काम व्हायला, त्याचंही ऑक्टेट कंप्लीट व्हायला. तर मॅग्नेशियमनं 2 इलेक्ट्रॉन लॉस केले, Mg++ तयार झाला, ऑक्सिजनला 2 इलेक्ट्रॉनचा बेनिफिट झाला, O-2 तयार झाला. कुठं थांबायचं लक्षात आलं पाहिजे, सेम नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस, सेम नंबर ऑफ निगेटिव्ह चार्जेस झाले, पुढे काही वाढवत बसायची गरज नाही. Mg एकच आहे, O एकच आहे, फॉर्म्युला तयार झाला MgO. पुन्हा तोच प्रश्न, सर 2MgO कसं काय आलं? एका ऑक्सिजन साठी एकच मॅग्नेशियम, बघा O2 2 ऑक्सिजन आहेत तर 2 मॅग्नेशियम आहे, आणि हा सुद्धा ऑक्साइड वॉटर मध्ये टाकल्याच्या नंतर
बेसिक सोल्युशन तयार करतो आणि त्याच्यामुळं हा सुद्धा बेसिक ऑक्साइड आहे. मॅग्नेशियम ऑक्साइड इज ऑल्सो एन एक्झाम्पल ऑफ बेसिक ऑक्साइड वी कॅन से. See, suppose I am having calcium metal, it is reacting with 2 moles of HOH. So HOH means water. आपण ह्याला H2O अशा पद्धतीने सुद्धा दाखवू शकतो. What is going to happen here? इथं काय होणार आहे बघा, कॅल्शियम हा मेटल आहे ज्याचा ऍटॉमिक नंबर 20 आहे, 2,8,8,2. अगेन आउटर मोस्ट शेल मध्ये अवेलेबल असणारे इलेक्ट्रॉन्स 2 आहेत जे इझिली लॉस केले जाऊ शकतात. आणि हा जो वॉटर आहे याला थोडा वेळ मी H प्लस OH मायनस, परत वॉटर याला मी H प्लस OH मायनस कन्सिडर करतो. काय होणार बेटा समजून घ्या, जेव्हा हे 2 इलेक्ट्रॉन्स या कॅल्शियम मधून लॉस केले जातील, एक इलेक्ट्रॉन ह्या H प्लस ला मिळेल, दुसरा इलेक्ट्रॉन ह्या H प्लस ला मिळेल. इलेक्ट्रॉन मिळाल्यानंतर त्यांच्यावरचे चार्जेस निघून जातील. या हायड्रोजनकडे एक इलेक्ट्रॉन आला, ह्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन आला आणि दोघ जण आपापला इलेक्ट्रॉन शेअर करतील आणि मग दोघांमध्ये एक सिंगल बॉन्ड तयार होईल. H2 मॉलिक्यूल हायड्रोजन गॅस उडून जाताना दिसेल. आता कॅल्शियमनं 2 इलेक्ट्रॉन लॉस केल्यामुळे कॅल्शियम वरती काय आला, +2 चार्ज आला, त्याच्याकडे OH मायनस जाईल, हा दुसरा OH मायनस जाईल. सो देयर इज फॉर्मेशन ऑफ CaOH टेकन ट्वाइस. हायड्रोजन हायड्रोजन कंबाईन होऊन निघून गेला हायड्रोजन गॅस. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर मेटल्स वॉटर सोबत जनरली अशा पद्धतीचं अल्कलाइन किंवा बेसिक तयार करतात कंपाऊंड आणि सोबत हायड्रोजन गॅस हा काय होऊ शकतो, लिबरेट होऊ शकतो, बाहेर जाऊ शकतो. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट रिएक्शन. मग सगळेच मेटल ह्याच पद्धतीने रिॲक्ट करतात का? नाही, काही मेटल्सची रिॲक्ट करण्याची पद्धत वेगळी असते. आता सपोज झिंक असेल, ॲल्युमिनियम असेल, हे जे काही मेटल्स आहेत, आयर्न असेल, हे नुसत्या वॉटर सोबत रिॲक्ट होत नाहीत. दे यूज टू रिॲक्ट विथ स्टीम. पाण्याची जी वाफ असते त्याची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे आणि त्याच्यासोबत ते रिॲक्ट होऊ शकतात. सपोज आय एम हॅव्हिंग 2 moles ऑफ ॲल्युमिनियम रिॲक्टिंग विथ 3 moles ऑफ HOH. लक्षात घेत चला, प्रत्येक वेळेस तुम्हाला रिॲक्शन अशी पूर्ण पाठ करायची गरज नाही. तुम्ही काही ट्रिक्स वापरून ते रिॲक्शन लक्षात ठेवू शकता. जसं की सपोज हा ॲल्युमिनियम आहे, मग ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर 13 आहे. सो इट इज 2,8,3. लुक ॲट द आउटर मोस्ट शेल, इट इज हॅव्हिंग 3 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे ॲल्युमिनियम 3 इलेक्ट्रॉन लॉस करू शकतो. ॲल्युमिनियमच्या डोक्यावरती +3 चार्जेस येऊ शकतात. आता हा जो HOH आहे याला H प्लस OH मायनस, H प्लस OH मायनस, H प्लस OH मायनस असं कन्सिडर करा. जेव्हा हे इलेक्ट्रॉन्स याच्याकडे जातील, याच्याकडे एक जाईल, याच्याकडे एक जाईल आणि हायड्रोजनच्या पेअर तयार होतील, H2 असे तयार होत जाणार आहेत. आणि ॲल्युमिनियमनं 3 इलेक्ट्रॉन काढले, ह्याच्या डोक्यावर प्लस 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 असे 3 प्लस चार्जेस आले की ते 3 OH ला तो स्वतःकडे अट्रॅक्ट करेल. 2 times AlOH टेकन थ्राइस. आणि आता बघून घ्या, इथं 2 हायड्रोजन मल्टिप्लाइड बाय हे 3 केलेलं आहे, 6 हायड्रोजन आहेत. सो 3 moles ऑफ हायड्रोजन विल बी. कन्फ्युज होऊ नका, सरांनी इथं एकच ॲल्युमिनियम घेतलाय, 3 वॉटर लागलेले आहेत या ठिकाणी आणि अशा पद्धतीने आपण समजून सांगितलेलं आहे. जर तुम्हाला ही रिॲक्शन या पद्धतीने लक्षात ठेवायची असेल तर 6 moles ऑफ वॉटर या ठिकाणी घ्यावे लागतील. आता 2 ॲल्युमिनियम सोबत काय तयार झाला, AlOH थ्राइस 2 times. आणि मग इथं लक्षात घ्या, हे 12 हायड्रोजन आहेत, हे 3 दोन्ही 6 झाले आणि परत हे 3 दोन्ही 6. सो लाईक दिस. सो मेटल्स लाईक ॲल्युमिनियम असेल, बाकी काय तुमचा Fe असेल किंवा झिंक असेल, ते स्टीम सोबत रिॲक्ट होतात. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. या पद्धतीने ते रिॲक्शन्स आपल्याला बॅलन्स करता आले पाहिजे. Then we can have a reaction with acids. याच्यामध्ये सांगतोय मी रिॲक्शन विथ ऍसिड्स. ऍसिड सोबत मेटल कशा पद्धतीने रिॲक्ट करतात,
मेटल टू मेटल रिएक्शन वेगवेगळी असते. सी इट्स व्हेरी सिंपल. सपोज मॅग्नेशियम मेटल रिएक्ट्स विथ 2 मोल्स ऑफ HCl, तर आपण असं लिहून टाकतो MgCl2 अँड लिबरेशन ऑफ हायड्रोजन गॅस. प्रत्यक्षात काय झालं, कशामुळे रिएक्शन झाली, H2 कसा तयार झाला, हे सुद्धा आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर परत अगोदरच्या सारखी मेथड. मॅग्नेशियम हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 12 2,8,2 कुणासोबत रिएक्शन करताय, HCl सोबत. HCl मध्ये माहिती आहे आपल्याला H+Cl- असतो. अजून एक HCl तुम्ही घेतलाय म्हणजे H+Cl- आहे. मॅग्नेशियमच्या आउटर मोस्ट शेल मधले 2 इलेक्ट्रॉन काढा. एक इलेक्ट्रॉन ह्या H+ ला द्या, दुसरा इलेक्ट्रॉन ह्या H+ ला द्या. इलेक्ट्रॉन घेतले, आपापसात बॉन्ड बनवला, काय निघून चाललंय, H2. मॅग्नेशियम मधून तुम्ही हे 2 इलेक्ट्रॉन्स काढलेत तर मॅग्नेशियमच्या डोक्यावर 2 वेळेस प्लस चार्ज आलेला आहे. मग हे 2 प्लस आणि हे 2 मायनस एकमेकांशी कंबाईन झाले. देयर इज फॉर्मेशन ऑफ MgCl2 वी कॅन से. हे लॉजिक प्रत्येक वेळेस वापरा म्हणजे रिएक्शन पाठ करावी लागणार नाही. आपण लॉजिकली हे या पद्धतीनं प्रोडक्ट सांगू शकतो. सपोज नाउ आय एम हॅव्हिंग अनदर मेथड. सपोज Al आणि मला रिएक्शन करायची आहे 3 HCl ची. पुन्हा ह्याला बॅलन्स करणार आहे. बघा ऍल्युमिनियम माहित झालं आपल्याला 3 इलेक्ट्रॉन लॉस करू शकतो, तर त्याला क्लोरीनही 3 लागणार आहेत. पण जे 3 हायड्रोजन जातील त्याच्या जोड्या नाही बनत, H2 असं नाही बनवता येत. म्हणून तुम्हाला 3 च्या ऐवजी HCl 6 घ्यावे लागतील आणि मग ह्याला सुद्धा डबल करावं लागेल, ह्याला 2. आता एक ऍल्युमिनियम 3 क्लोरीन काय तयार झाला, AlCl3. दुसरा ऍल्युमिनियम परत उरलेले 3 क्लोरीन 2 टाइम्स. आता लक्षात घ्या 6 HCl होते, क्लोरीन वापरून संपले. ह्या 6 हायड्रोजनच्या जोड्या पडू शकतात, H2 H2 H2. सो देयर इज 3 मोल्स ऑफ H2 वी कॅन से. या पद्धतीनं तुम्ही रिएक्शन्स बॅलन्स करायला शिका. त्याच्यात महत्वाचं काय असतं की कुठल्या मेटलची व्हॅलेन्सी काय आहे, तो किती बॉन्ड तयार करतो हे आपल्याला पक्क माहित पाहिजे. सपोज या ठिकाणी मी झिंक मेटल घेतला आणि परत मला 2 HCl. मी असं कॉन्फिडेंटली का घेतलं, कारण मला हे माहिती आहे की झिंक हॅज व्हॅलेन्सी इक्वल टू 2. म्हणजे एका झिंक सोबत क्लोरीन 2 येणार आहेत. सो देयर इज फॉर्मेशन ऑफ ZnCl2. 2च हायड्रोजन आहे, जोडी तयार करा, H2 will be liberated. So in this particular fashion we can say that metals they can react with acids to form their salts along with the liberation of hydrogen gas. या पद्धतीने सांगूया. Very important segment is there with nitric acid with HNO3. सिलेबस मध्ये आपल्याला कॉपरची रिएक्शन नायट्रिक ऍसिड सोबत कशी होते त्या संदर्भानं काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याच्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. कॉपर रिएक्ट्स विथ 4 मॉलिक्युल्स ऑफ HNO3 आणि हा जो आहे हा कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड आहे. In this particular reaction what is going to happen की हा जो तुमचा कॉपर आहे तो तयार करणार आहे CuNO3 taken twice. याला आपण म्हणणार कॉपर नायट्रेट. दिस इज कॉल्ड एज कॉपर नायट्रेट. कॉपर नायट्रेट सोबत जे दुसरे प्रोडक्ट्स तयार होणार आहेत हे आहेत 2 मोल्स ऑफ NO2 प्लस देयर इज फॉर्मेशन ऑफ 2 मोल्स ऑफ H2O. दिस इज कॉल्ड एज नायट्रोजन डायऑक्साइड. आता नेक्स्ट रिएक्शन बघा कुठे डिफरन्स आहे. कॉपर रिएक्ट्स विथ 8 मोल्स ऑफ नायट्रिक ऍसिड. 8 मॉलिक्युल्स घ्या या पद्धतीनं आणि ह्या ठिकाणी दिलेला आहे शब्द डायल्यूट. आता मुलांचं कन्फ्युजन काय असतं, ते म्हणतात सर पहिल्या रिएक्शन मध्ये 4 नायट्रिक ऍसिड वापरलेत, सेकंड रिएक्शन मध्ये 8 नायट्रिक ऍसिड वापरलेत आणि मग इथं नायट्रिक ऍसिडची संख्या जास्त आहे, तर मग ह्याला कॉन्सन्ट्रेटेड का नाही म्हणत. तर लक्षात घ्या रिएक्शन बॅलन्स करणं वेगळी गोष्ट आहे
पण ऍसिड कॉन्सन्ट्रेटेड आहे किंवा डायल्यूट आहे हे कशावरनं ठरतं? त्याच्यामध्ये वॉटर किती आहे. ज्या ऍसिड मध्ये वॉटर जास्त टाकलेला आहे तो जास्त डायल्यूट असेल. जरी इथं तुम्हाला 8HNO3 दिसत असले तरी त्याच्यामध्ये वॉटर खूप जास्त टाकलेला असल्यामुळे ऍसिड हे डायल्यूट आहे. मग काय होणार? मेन प्रोडक्ट तर आपला तोच असेल, CuNO3 टेकन ट्वाइस. आता ह्या रिएक्शन मध्ये काय होतं? रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी आपल्याला 3 कॉपर घ्यावे लागतात. पुस्तकामध्ये प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, इथं त्यांनी 3 दिलेले नाहीत, बॅलन्सच होत नाही. 3 मोल्स ऑफ कॉपर नायट्रेट तयार करा आणि सोबत 2NO प्लस 4H2O रिएक्शन या पद्धतीने बॅलन्स होईल. मुलं म्हणतील काय फरक आहे सर? कॉपरची रिएक्शन कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड सोबत झाली तरी तोच प्रोडक्ट तयार व्हायला लागलेला आहे, आणि कॉपरची रिएक्शन डायल्यूट नायट्रिक ऍसिड सोबत झाली तरीही तोच प्रोडक्ट तयार व्हायला आहे. मान्य आहे, क्वांटिटी कमी जास्त तयार होत असेल हे सुद्धा मान्य आहे, बट देर इज डिफरन्स इन द फॉर्मेशन ऑफ बाय प्रोडक्ट, साइड प्रोडक्ट्स. या ठिकाणी नायट्रोजन डायऑक्साईड तयार झालेला आहे आणि या ठिकाणी नायट्रोजन मोनॉक्साईड किंवा त्याला स्पेशल नाव असतं, दिस इज कॉल्ड ॲज अ नायट्रिक ऑक्साईड वी कॅन से. हा या ठिकाणचा मेजर डिफरन्स आहे. ही सुद्धा रिएक्शन परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. Now, next very important bit is a reactivity series. आता रिएक्टिव्हिटी सिरीज बनवत असताना काय करायचं हे बघा. प्रत्येक मेटलची रिएक्टिव्हिटी सारखी नाहीये. एक साधा एक्सपेरिमेंट करू आपण. आपल्याकडे खूप साऱ्या मेटल्सचं कलेक्शन आहे. सपोज वी आर हॅव्हिंग लार्ज नंबर ऑफ मेटल्स आणि त्याच्यापैकी काही मेटल्सच्या ग्रुपला आपण X नाव दिले, काही मेटल्स Y ग्रुप मध्ये आहेत, काही मेटल्स Z ग्रुप मध्ये आहेत. देर आर सम मेटल्स विच कॅन रिॲक्ट विथ कोल्ड वॉटर ऑल्सो. काही नुसत्या कोल्ड वॉटर मध्ये सुद्धा रिॲक्ट होतात. सोडियम घ्या आणि पाण्यामध्ये छोटासा तुकडा टाका, व्हायलेंटली एकदम रिॲक्शन होते. असे मेटल रिॲक्टिव्हिटी सिरीज मध्ये वरती असतात, टॉपला असतात. ज्या मेटलची कोल्ड वॉटर सोबत रिॲक्शन होत असते दे आर व्हेरी व्हेरी रिॲक्टिव्ह मेटल. नुसत्या वॉटर वरून सांगतोय. काही मेटल्स असे असतात की जे वॉटर सोबत कोल्ड कंडिशन मध्ये रिॲक्ट होत नाही, पण ते हॉट वॉटर सोबत मात्र रिॲक्ट होऊ शकतात. अशा मेटल्सला आपण मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स असं म्हणू शकतो, की वॉटरला हीट केल्याच्या नंतर ते रिॲक्ट होतात आणि सगळ्यांमधून हायड्रोजन गॅस लिबरेट होत असतो. आणि काही मेटल्स असे असतात की जे कोल्ड वॉटर सोबत रिॲक्ट होत नाहीत, हॉट वॉटर सोबत रिॲक्ट होत नाहीत, पण ते मात्र स्टीम सोबत रिॲक्ट होऊ शकतात. त्याच्यावरनं सुद्धा आपण त्यांची रिॲक्टिव्हिटी लेस आहे हे ओळखू शकतो. पण काय हा क्रायटेरिया फुल अँड फायनल नाहीये. याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. मग काय प्रॉब्लेम आहे की फक्त एवढंच नाही, जसं आता आपण बघितलं अल्युमिनियम बऱ्यापैकी रिॲक्टिव्ह आहे, पण अल्युमिनियमची रिॲक्शन आपण कशासोबत करतो? स्टीम सोबत. मग दुसरे पण काही क्रायटेरिया आहे, जसं की सपोज आपण ऍसिड सोबतच्या रिॲक्शन कम्पेअर करतो, आपण ऑक्सिजन सोबतच्या रिॲक्शन्स कम्पेअर करतो. एखादा मेटल दुसऱ्या मेटलला डिस्प्लेस करू शकतो का, काढून टाकू शकतो का, त्याच्यावरनं सुद्धा आपण करतो. म्हणजे काय असतं बघा, सपोज माझ्याकडे ए नावाचा मेटल आहे आणि बी नावाच्या मेटलचं सॉल्ट सोल्युशन आहे. ह्या दोघांची जर मी रिॲक्शन केली आणि सपोज हा ए मेटल ह्याच्या जागेवर जाऊन बसला, म्हणजे काय झालं? ए मेटलचं सॉल्ट सोल्युशन तयार झालं आणि बी मेटल ह्याच्यातून बाहेर निघाला, नाईलाज असतो. त्याचं एक एक्झाम्पल सुद्धा मी तुम्हाला देऊ शकतो. सी सपोज आय एम हॅव्हिंग अ सोल्युशन ऑफ CuSO4 ॲक्वियस सोल्युशन, जलीय द्रावण, पाण्यामध्ये तयार केलेलं जे काही कॉपर सल्फेटचं सोल्युशन आहे, इट इज हॅव्हिंग ब्लू कलर. मग आता हा जो ब्लू कलर आहे, सपोज बेटा मी त्याच्यामध्ये झिंक नावाचा मेटल टाकला. सी मग काय होणार आहे? आता हा जो झिंक आहे, हे एक्झाम्पल घ्या, ए मेटल म्हणजे कोण आहे? झिंक आहे. इट इज हायली रिॲक्टिव्ह. तो ह्याच्यामध्ये जो कॉपर मेटल आहे त्याच्यापेक्षा झिंक कसा आहे? मोर रिॲक्टिव्ह आहे. जेव्हा एखादा मोर रिॲक्टिव्ह मेटल लेस रिॲक्टिव्ह मेटलच्या सॉल्ट सोल्युशन मध्ये मिक्स केला जातो,
तेव्हा झिंक काय करणार, इलेक्ट्रॉन लॉस करणार. चांगल्या मेटलची ही प्रॉपर्टी आहे की तो इलेक्ट्रॉन इझिली काय करतो, लॉस करतो. मग लक्षात घ्या, हा तुमचा जो कॉपर होता तो प्लस प्लस होता आणि SO4 जो आहे तो मायनस मायनस होता. मग आता चांगला मेटल जेव्हा ह्या भांड्यामध्ये पडेल तेव्हा काय होईल, हा स्वतःचे 2 इलेक्ट्रॉन लॉस करणार आणि ह्याची इच्छा असो किंवा नसो त्याला ते ऍक्सेप्टच करावे लागतात. जेव्हा चांगला मेटल इलेक्ट्रॉन लॉस करतो तेव्हा साधारण मेटलला ते इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करण्याशिवाय पर्याय नाही. अँड दॅट्स वाय Zn स्वतः कसा होणार, Zn+2. 2 इलेक्ट्रॉन कॉपर कडे गेले, कॉपर वरचा प्लस चार्ज काढून टाका. आता कॉपरवर प्लस चार्ज नाही म्हणजे SO4 त्याच्यात इंटरेस्टेड नाही, कॉपर जमा होईल आणि SO4-2 Zn+2 कंबाईन होऊन तयार होईल ZnSO4. कॉपर बाजूला काढून टाकला तुम्ही, म्हणजे झिंकनं कॉपरला काय केलं, डिस्प्लेस केलं, त्याच्या जागेवरून त्याला हाकलून दिलं आणि स्वतः त्याच्या जागेवरती जाऊन बसला. म्हणून आपण म्हणतो की रिॲक्टिव्हिटी सिरीज मध्ये झिंकची पोझिशन वरती असली पाहिजे आणि कॉपर मेटलची पोझिशन खाली असली पाहिजे. टेक्स्टबुक मध्ये बघून घ्या, असंच तुम्हाला दिसेल. झिंक इज रिप्रेझेंटेड अबव. मग ही जी काही रिॲक्टिव्हिटी सिरीज आहे त्याचा सिक्वेन्स तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये बघायला भेटेल. तो सिक्वेन्स काय आहे बघूयात. सो वी आर हॅव्हिंग पोटॅशियम, देन सोडियम, लिथियम, त्याच्यानंतर आहे कॅल्शियम, मॅग्नेशियम, देन ॲल्युमिनियम, देन झिंक, देन Fe, देन Sn, देन Pb, देन Cu, देन Hg, then we are having Ag and finally Au. लक्षात घ्या बेटा, हे जे आहे K स्टँड्स फॉर पोटॅशियम, लॅटिन मध्ये त्याचं नाव कॅलियम आहे म्हणून सिम्बॉल K आहे. Na नायट्रियम म्हणजे सोडियम, त्याच्यानंतर लिथियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक, फेरस, आयर्न. Sn टिन, त्याचं लॅटिन मध्ये नाव स्टॅनस असं आहे. Pb प्लंबम म्हणजेच कोण असतो, लेड. त्याच्यानंतर Cu क्युप्रम असं नाव आहे, कॉपर, सिम्बॉल Cu. Hg हायड्रोगायरियम, ज्याला तुम्ही मर्क्युरी किंवा पारा म्हणून ओळखत असता. देन Ag हा सिल्वर आहे, अर्जेंटिनम त्याचं नाव असतं. Au ऑरियम, ऑरियम म्हणजे गोल्ड. आता हे जे मेटल्स या ठिकाणी असे डिक्रीजिंग ऑर्डरनं दाखवलेले आहेत, काय बेसिस, कशाच्या बेसिसवर हे सगळं केलेलं आहे आपण बघून घ्या. याच्यामधले काही जे मेटल्स आहेत ते काय होतं, कॅल्शियम पर्यंतचे जे मेटल्स आपण घेतले, सपोज दीज मेटल्स इथपर्यंत घ्या. इथं तुम्हाला असं सांगितलंय रिॲक्ट विथ वॉटर, यांची रिॲक्टिव्हिटी बऱ्यापैकी जास्त आहे, हे वॉटर सोबत सुद्धा रिॲक्ट होऊ शकतात. त्याच्यानंतर जर सपोज मी ह्या Pb पर्यंत असा विचार केला तर इथपर्यंतचे जे मेटल सांगितलेले आहेत हे सगळेच्या सगळेच होतात रिॲक्ट विथ ऍसिड. त्याच्यानंतर टॉप पासून शेवटचा इलेमेंट जर एक सोडून दिला तर उरलेले सगळे मला सांगता येईल रिॲक्ट विथ ऑक्सिजन. आणि जनरली गोल्ड हा बऱ्यापैकी इनर्ट असतो, निष्क्रिय असतो, तो सहजासहजी रिॲक्ट होत नाही. मग ह्यांच्या रिॲक्शन्स एकमेकांशी कशा होतात, कोण कुणाला एखाद्या सॉल्ट सोल्युशन मधून बाजूला काढू शकतो, याच्यावरनं तयार केलेली ही रिॲक्टिव्हिटी सिरीज आहे. आय होप दिस इज व्हेरी मच हेल्पफुल फॉर यू. Yes. Now we are moving towards the non-metals. तर non-metals रिएक्शन्स, काही सिलेक्टेड रिएक्शन्स मी या ठिकाणी घेतोय. नॉन मेटल कार्बन आहे, त्याची ऑक्सिजन सोबत रिएक्शन झाली, देर इज फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड. किंवा डबल कार्बन घेतला आपण, 2 मोल्स ऑफ कार्बन आणि O2 सोबत रिॲक्ट झाला. इथं एका कार्बन साठी 2 ऑक्सिजन अवेलेबल होते, इथे दोघांसाठी 2 आहेत म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला एकच येणार आहे. सो 2 मोल्स ऑफ कार्बन मोनॉक्साइड इज गोइंग टू फॉर्म. या पद्धतीने काही नॉन मेटलच्या रिएक्शन्स आपल्याला सांगता येतील. सल्फर प्लस ऑक्सिजन विल फॉर्म सल्फर डायऑक्साइड. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, नॉन मेटल ऑक्सिजन सोबत कंबाईन झाल्याच्या नंतर जे ऑक्साईड तयार होतात शक्यतो हे कसे असतात, ऍसिडिक ऑक्साईड असतात. यापैकी हा तुमचा ऍसिडिक आहे, हा सुद्धा ऍसिडिकच आहे, पण कार्बन मोनॉक्साइड पर्टिक्युलरली लक्षात ठेवा इट इज न्यूट्रल.
आता मुलं विचारतात सर एखादा ऑक्साईड ऍसिडिक आहे एखादा बेसिक आहे हे ओळखायचं कसं? तर लक्षात घ्या, सपोज आपल्याकडे इलेमेंट्स आहेत, सोडियम आहे, मॅग्नेशियम आहे, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, ऑर्गॉन, लाईक दिस. मग जे एस ब्लॉक मधले आहेत, हायली रिएक्टिव्ह आहेत, त्यांचे ऑक्साईड शक्यतो बेसिक असतात. मध्ये असणारे एक दोघांचे कसे असतात, अँफोटेरिक असतात. आणि पुढे जे इलेमेंट पिरियडिक टेबल मध्ये तुम्ही चाललात, हा तर शक्यतो रिएक्ट होत नाही, ह्यांचे ऑक्साईड जे असतात नॉन मेटलचे ऑक्साईड ऍसिडिक होत जातात. सोपी ट्रिक आहे ओळखण्यासाठी. सपोज सोडियम आणि ऑक्सिजनची रिएक्शन झाली तर Na2O नावाचा कंपाऊंड तयार होतो, ज्याला सोडियम ऑक्साईड म्हणतात. मग एखादा ऑक्साईड जो तयार झालेला आहे त्याचं नेचर कसं आहे हे कसं फाइंड आउट करतात? याच्यामध्ये वॉटर ऍड करा. बघून घ्या, 2 सोडियम 1 ऑक्सिजन, 2 सोडियम मध्ये 1 ऑक्सिजन आहे, हा तुमचा Na2O आहे. याच्यात मी वॉटर ऍड करतोय, कुठलाही एक बॉन्ड तोडा, वॉटर म्हणजे H आणि एका साइडला OH. नीट बघा, NaOH तयार झाला, NaOH तयार झाला म्हणजे ह्याच्यापासून 2 मोल्स ऑफ NaOH तयार होत आहे. NaOH काय आहे? सोडियम हायड्रॉक्साईड, जो अतिशय चांगल्या प्रकारचा बेस आहे. ज्या ऑक्साईडला वॉटर मध्ये टाकल्याच्या नंतर बेस तयार होतो, आय रिपीट, ज्या ऑक्साईडला वॉटर मध्ये टाकल्याच्या नंतर बेस तयार होतो तो ऑक्साईड स्वतः बेसिक ऑक्साईड असतो. मेटलचे ऑक्साईड बेसिक असण्याचं हे कारण आहे. त्याच्यानंतर कुणी म्हणेल सर हा CO2 आहे, कार्बन डायऑक्साईड. कार्बन हा नॉन मेटल आहे, त्याच्यासोबत ऑक्सिजन आला. जर ह्या CO2 मध्ये मी वॉटर ऍड केलं, विचार करा, तर ह्या दोघांचा मिळून फॉर्म्युला काय तयार होतो? H2CO आणि हे सगळे ऑक्सिजन मिळून 3. याला तुम्ही कार्बोनिक ऍसिड असं म्हणत असता. थम्सअप, कोका कोला, स्प्राईट, फंटा, मिरिंडा हे जे काही प्रकार असतात, झाकण उघडलं की लगेच बबल्स आपल्याला दिसतात. H2CO3 कार्बोनिक ऍसिड डिसोसिएट होतो, ह्याच्यातून H2 आणि CO2 असा बबल्सच्या फॉर्म मध्ये बाहेर निघताना तुम्हाला दिसेल. तर ज्या ऑक्साईडला वॉटर मध्ये टाकल्याच्या नंतर ऍसिड तयार होत असतं, हा ऑक्साईड ऍसिडिक नेचरचा असतो. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजे. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. जे नेक्स्ट बीट आपल्याला स्टडी करायचं आहे, दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट, आयोनिक कंपाऊंड्स. बघून घ्या, ज्या कंपाऊंड्स मध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयॉन्स एकमेकांशी जोडल्या गेलेले आहेत, कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स जे आहेत ते आयॉन्स आहेत, त्या कंपाऊंड्सला आपण आयोनिक कंपाऊंड्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल NaCl, सोडियम क्लोराईड, जे मीठ आपण नेहमी वापरतो खाण्यासाठी. कसा असतो हा सोडियम क्लोराईड? लक्षात घ्या, त्याच्यामध्ये असतो असा Na+, त्याच्या बाजूला असतो Cl-, परत असतो Na+, परत Cl-, पुन्हा इथं Cl-, इथं Na+, Cl-. एवढ्यावरच थांबत नाही हो, स्ट्रक्चर असं पण येतं. असं इमॅजिन करा की हे स्ट्रक्चर असं पुढे पुढे तुमच्याकडे येते बोर्ड मधून निघून. मग लक्षात घ्या, Na+ च्या बाजूला मी जर तुम्हाला आता विचारलं की Na+ च्या बाजूला किती क्लोरीन आहेत, तुम्ही आन्सर द्याल 4. ऍक्च्युअली 6 आहेत. कसे काय? ह्या Na+ च्या फ्रंट साइडला समोर Cl- असेल आणि Na+ च्या पाठीमागे सुद्धा कोण असेल? Cl- असेल. या प्रकारचं जे स्ट्रक्चर असतं त्याला लॅटिस स्ट्रक्चर असं म्हणतात. मग आयोनिक कंपाऊंड्स मध्ये काय असतं? पॉझिटिव्हली चार्ज आयॉन्स आणि निगेटिव्हली चार्ज आयॉन्स सगळे मिळून एकत्र राहत असतात. अशा प्रकारचं जे स्ट्रक्चर आहे ते आयोनिक कंपाऊंड्स मध्ये आपल्याला बघायला भेटतं. आयोनिक कंपाऊंड्सच्या प्रॉपर्टी शॉर्ट मध्ये कशा लक्षात ठेवा? आयोनिक कंपाऊंड्स आर हार्ड अँड ब्रिटल. हे कंपाऊंड्स दिसताना हार्ड दिसतात पण ब्रिटल आहेत, म्हणजे ठिसूळ आहेत, म्हणजे ब्रेक होऊ शकतात, तुटू शकतात. जर समजा आपण इकडून असा एखादा फोर्स लावला, इकडच्या बाजूने असा एखादा फोर्स लावला, तर सरळ सरळ हे तुटून जातात, असे तुकडे होतात त्यांचे. म्हणून आपण म्हणतो की आयोनिक कंपाऊंड्स दे आर ब्रिटल इन नेचर. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येईल की दे आर हॅव्हिंग व्हेरी हाय व्हॅल्यू ऑफ मेल्टिंग पॉइंट.
आयोनिक कंपाऊंड्सला लिक्विड फॉर्म मध्ये तुम्हाला आणायचं असेल, सॉलिडचं रूपांतर लिक्विड करायचं असेल लिक्विड मध्ये, तर तुम्हाला खूप जास्त हीट द्यावी लागते. सो दॅट वी कॅन से दॅट आयोनिक कंपाऊंड्स दे आर हॅव्हिंग व्हेरी हाय मेल्टिंग पॉइंट्स. आयोनिक कंपाऊंड्स आर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी बट नॉट इन सॉलिड स्टेट. समजा सॉलिड स्टेट मध्ये एखादा कंपाऊंड आहे, मीठ आपण आणलं, मिठाचा पुडा उघडला, त्याच्यात 2 चालू वायर बुडवले, आपणही बोट बुडवलं आणि बटन ऑन केलं, आपल्याला शॉक लागत नाही. इलेक्ट्रिसिटी इज नॉट अलाउड टू फ्लो थ्रू NaCl इफ दॅट NaCl इज प्रेझेंट इन सॉलिड स्टेट. मग काय करावं लागेल? दे आर गुड कंडक्टर इन मोल्टन स्टेट, वितळलेल्या अवस्थेमध्ये किंवा ऍक्वियस सोल्युशन मध्ये. प्युअर वॉटर जर आपण घेतलं तर प्युअर वॉटर सुद्धा एक मजेशीर गोष्ट लक्षात गेली मित्रांनो. प्युअर वॉटर इज बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्या वॉटर मध्ये समजा प्युअर वॉटर आहे, डिस्टिल्ड वॉटर आहे, तर त्याच्यात 2 वायर बुडवले आपण, सोबत बोट बुडवलं आणि बटन ऑन केलं, आपल्याला शॉक लागत नाही. प्युअर वॉटर मध्ये जास्त आयन्स नसतातच. बोट तसंच बुडवून ठेवा. मित्राला सांगायचं की चिमूटभर पिंच ऑफ सॉल्ट घेऊन या आणि मीठ त्याच्यामध्ये सोडा, काय होईल? शॉक लागेल, केस असे उभा राहतील, आईन्स्टाईन सारखी हेअरस्टाईल आपल्याला फ्री मध्ये मिळेल. येस, लाईक दिस. आता तुम्हाला शॉक का लागला? कारण जो सोडियम क्लोराईड तुम्ही त्या वॉटर मध्ये सोडलेला आहे त्याचं Na+ आणि Cl- आयॉन्स एकमेकांपासून सेपरेट झालेत. सोल्युशन मध्ये जर आयॉन्स असतील तरच त्याच्यातून करंट वाहत असतं. त्याला इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन या पद्धतीने आपण सांगू शकतो. सो दीज आर सम ऑफ द इम्पॉर्टंट पॉइंट्स ऑफ आयोनिक कंपाऊंड्स. मग ह्या आयोनिक कंपाऊंड्स मध्ये बाकी पण इतर काही छोटे मोठे पॉइंट्स असू शकतील, ते पहा, वाचा व्यवस्थित. काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही माझ्याशी ते शेअर सुद्धा करू शकता. ओके, थँक्यू व्हेरी मच.